तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयुरेश आणि मी तुम्हाला एक ट्रेडिंगचा सायकोलॉजिकल रूल सांगणार आहे. तो फक्त कोण सांगू शकते? जे ट्रेड करतात ना तीच सांगू शकतात. आणि मी ही चुकी करून करून मग परत काल आणि चुकी केल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला लागलो. ठीक आहे. जर तुमचे सलग प्रॉफिट लागायला लागले ना, म्हणजे तुमचे टार्गेटवर टार्गेट, रिस्क रिवॉर्ड पण चांगला यायला लागलाय, तेव्हा आहे ना तुम्हाला एक कॉन्फिडन्स यायला चालू होतो. आणि कॉन्फिडन्स आहे ना, कंटिन्युटी प्रॉफिट लागायला लागलं ना तर तो ओव्हर कॉन्फिडन्स बनून जातो. तुम्ही स्वतःला एक राजाच आहे असं म्हणतायचा. ठीक आहे, की आपण जे म्हणालोय ते मार्केटमध्ये व्हायला लागले. आणि तसाच विषय होतोय, तुम्हाला झाडावर एकदम मार्केट चढवते आणि खालनं कुऱ्हाड लावते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही टक्से खाली येत आहे. तसंच माझ्या संग काल झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ सांगायला लागलो. ठीक आहे. मला एवढा पिक्चर परफेक्ट पॅटर्न दिसलेला. पहिला काय करायला पाहिजे, मी काय केलं ते सांगतो. ठीक आहे, मी काय केलं, मला पिक्चर परफेक्ट पॅटर्न दिसला. त्याच्यामध्ये मी पोझिशन सायझिंग, मनी मॅनेजमेंट काय बघितली नाही. मी डबल हाणली. जेवढी रिस्क मारत होतो त्याच्यात डबल डबल मी रिस्क केली. ठीक आहे. आणि मला असं शुअर शॉट म्हणजे ओव्हर कॉन्फिडंट होतो मी काल, की भाई मार्केट इथनं माझ्या फेवरमध्ये जाऊ शकते. ठीक आहे. आणि तो ट्रेड मला 1:7 एवढा दाखवत होता. ठीक आहे. तरी पण मी तो कट नाही केला. मला आणि ट्रेडमध्ये पाहिजे होता. ठीक आहे, कारण का मी ब्रेनमध्ये टॅटू करून ठेवलेलं, की भाई हा ट्रेड आहे ना, तो मला म्हणजे खूप सारा पैसा देणार आहे असं म्हणून मी ठरवलेलं. ठीक आहे. पण काय झालं, 1:7 पासून ट्रेड तो फिरला काय आणि एसएल गेला. मी एसएल घेतला 1:7 पासून फेवर मध्ये होता. त्याचा मी असं पण नाही की पार्शल बुकिंग केली, सीटीसी एसएल लावला नाही. मी मी म्हणतोय की भाई हा ट्रेड माझ्यासोबतच चालणार. मी असं म्हणजे फाईट केली काल. ठीक आहे, माझं असं ब्रेन मध्ये पॅटर्न करून ठेवला की माझ्यासोबतच चालणार. तर हे मी चुकीचं केलं. ठीक आहे, डबल रिस्क आणली, पोझिशन सायझिंग नाही बघितली, रिस्क पर ट्रेड नाही बघितली, आणि मी कॉन्फिडंट झालो, ओव्हर कॉन्फिडंट झालो. आणि मी म्हणजे काय म्हणतात त्याला, की रिव्हेंज केला. म्हणजे मी जे म्हणायला लागलो ते होणारच असंच म्हणायला लागलो मी. ठीक आहे. तर तसं नाही केलं पाहिजे भाई. मार्केटनं परत आपल्याला हंबल केलेलं आहे. ठीक आहे. तर कोय ना, आता परत मी तसं करणार नाही. आता काय करायला पाहिजे हे मी सांगतो. काय, जेव्हा आपण आहे ना, तुमचे प्रॉफिट लॉस इज अ पार्ट ऑफ गेम, तो वेगळा विषय आहे. पण कंटिन्युटी मध्ये प्रॉफिट लागतील ना, तेव्हा तुम्ही पोझिशन सायझिंग एकदमच वाढवत जाऊ नका. ठीक आहे. जर तुम्ही मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट केली नाही सा काय, आणि कशी पण आडवे तिडवे ट्रेड मारले ना, तुम्हाला मोठा सेटबॅक लागू शकतोय. आता परवा दिवशी मला मोठा प्रॉफिट झालेला. ठीक आहे. त्याच्यामुळे माझं काल काय एवढं म्हणजे एकच ट्रेड होता तो, असं नाही की, पण जो प्रॉफिट झालता तो जास्त झालेला. त्यामुळे माझा काल एसएल लागलाय ना, तो मला काहीच नव्हता. पण मला आता काय आलं की भाई, अशी रिस्क पर ट्रेड कधी पण कशी पण आडवी तिडवी नाही मारायची. आणि एक्झिट प्लॅन माहिती पाहिजे, की एक्झिट कुठं करायचं आहे आणि कसं करायचं आहे. जर एक्झिट प्लॅन नसला तर अनरिअलाइज्ड प्रॉफिट हे कधीच प्रॉफिट नसतो, हे मला कळालं. ठीक आहे. जोपर्यंत तो आपल्या अकाउंटमध्ये नाही येत आहे, ठीक आहे, तोपर्यंत प्रॉफिट नसतोय. एवढंच आहे की प्रॉफिट लागायला लागले तर पोझिशन सायझिंग लगेच इन्क्रीज नाही करायची. मनी मॅनेजमेंट, रिस्क पर ट्रेड ही कायम सेम असला पाहिजे. आणि आधीच प्री डिसाइड असायला पाहिजे की किती ट्रेड माझे एवढे रिस्क असणार आहे, म्हणजे एवढी रिस्क पर ट्रेड असणार आहे ना, ते किती ट्रेडला असणार आहे. 50 ट्रेडला असणार आहे, 100 ट्रेडला असणार आहे, मग मी ह्याच्यानंतर रिस्क पर ट्रेड वाढवणार आहे, असं आधीच माहिती पाहिजे. जर प्री डिसाइड नसलं तर कॅपिटल वाईपआउट होणार आहे 100%, मी सांगालोय ना. आणि कायम रिस्क रिवॉर्ड, मनी मॅनेजमेंट आणि रिस्क पर ट्रेड हे माहितीच पाहिजे ट्रेड करताना. एवढंच आहे या व्हिडिओमध्ये. मी चूक केली आणि मी ती लगेच सुधारवली, म्हणजे मला कळाली, तू चूक पहिला ओळखली आणि मग मी इम्प्रूव्ह, म्हणजे जो पॉईंट पाहिजे तो मी आता कळालाय मला. ठीक आहे. तसं तुम्ही पण इम्प्रूव्ह करा, तुमच्या मिस्टेक ज्या आहेत त्या ओळखा आणि मग त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करा. दॅट्स इट. एवढंच आहे या व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. दॅट्स इट.